पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। गाडी अडवून फायरिंग करण्यात आली। मध्यम ग्राममधील घटनेमुळे खळबळ माजली आहे। चंद्रनाथ रथ यांच्या छातीमध्ये गोळी लागली आहे। पूर्वनियोजित हत्याकांड असल्याचा पीएच्या हत्येनंतर अधिकारी यांचा आरोप आहे। दरम्यान तृणमूल काँग्रेसनं निवेदन जारी करत घटनेचा निषेध नोंदवला आहे। पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर असलेल्या सुवेंदू अधिकारी यांच्या पीएचीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। मध्यम ग्राम परिसरात रात्री उशिरा चंद्रनाथ रथ यांची गाडी अडवून फायरिंग करण्यात आली। यावेळेला 5 राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती आहे। यात चंद्रनाथ रथ गंभीर जखमी झालेत। त्यांच्या छातीमध्ये गोळी लागली आहे। त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं। मिळालेल्या माहितीनुसार चंद्रनाथ रथ कारमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी बसले होते। या दरम्यान एक कार रथ यांच्या गाडीचा पाठलाग करत होती। यानंतर पाठलाग करणारी कार ओव्हरटेक करून रथ यांच्या गाडीजवळ येते। इतक्यात दुचाकी स्वारही रथ यांच्या गाडीजवळ येतात आणि चंद्रनाथ रथ यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करतात। यावेळेला एकूण 5 राऊंड फायर करण्यात आले तर रथ यांच्या छातीमध्ये 3 गोळ्या लागल्या। WB74 AK2270 नंबर प्लेट असलेली कार हत्येसाठी वापरण्यात आली, तर विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकीवरून 2 हल्लेखोर आले होते अशी माहिती आहे। दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू झाला असून हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली गाडी जप्त करण्यात आली आहे। गाडीची नंबर प्लेट बनावट असून तिच्यात फेरफार करण्यात आल्याची माहिती आहे। या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि पुराव्यांची पडताळणी केली जाते। केस का इन्वेस्टिगेशन हम लोगों ने स्टार्ट किया हुआ है। इस क्राइम में जो गाड़ी 4 व्हीलर जो यूज हुई थी उसको हम लोगों ने सीज किया हुआ है, लेकिन ये पता चल रहा है कि इस गाड़ी को जो नंबर प्लेट है वो फॉल्स है, तो उसको टेम्पर किया गया है। हम लोगों को स्पॉट से लाइव राउंड और फायर्ड कार्ट्रिजेज मिली हुई है। बाद बाकी वहाँ पर जो आई विटनेस थे और जो एविडेंस है उनको हम लोग प्रोसेस कर रहे हैं और इन्वेस्टिगेशन में आगे बढ़ना है। चंद्रनाथ रथ यांच्या हत्येसाठी विदेशी पिस्तूल वापरण्यात आली असून ऑस्ट्रियन ग्लॉक पिस्तुलाचा वापर झाल्याची सूत्रांची माहिती आहे। चंद्रनाथ रथ यांची हत्या हा सुनियोजित कट। सुवेंदू अधिकारींची ही पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, तर लोकशाहीमध्ये हिंसाचार आणि राजकीय हत्यांना कोणतेही स्थान नाही। चंद्रनाथ रथ यांची या क्रूर हत्येनंतर TMC कडून निवेदन जारी करण्यात आलेले आहे। दो 3 दिन रेकी करके फुल्ली प्री प्लान्ड मर्डर। लोकशाहीत राजकीय हत्यांना स्थान नाही। रथ यांच्या हत्येनंतर TMCचं निवेदन। रात्री मध्यम ग्राम इथे झालेली चंद्रनाथ रथ यांची क्रूर हत्या तसंच 3 TMC कार्यकर्त्यांची हत्या या सर्व कृत्यांचा आम्ही निषेध करतो। या प्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीखालील CBI चौकशी झाली पाहिजे। कोणत्याही विलंबाशिवाय कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे। लोकशाहीमध्ये हिंसाचार आणि राजकीय हत्यांना कोणतेही स्थान नाही, त्यामुळे दोषींना लवकरात लवकर जबाबदार धरलं गेलंच पाहिजे।